नमस्कार मित्रांनो, नर्सिंग ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एएनएम आणि जीएनएम थर्ड इयर यांचा मिडवायफरी आणि जीएनएम थर्ड इयर मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन बघणार आहोत। तो क्वेश्चन कोणता आहे सांगते। कटिदर्शन म्हणजे काय 2021ला हा जीएनएम वाल्यांना विचारला गेलेला मिडवायफरीला क्वेश्चन आहे आणि एएनएम वाल्यांसाठी पण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर त्यांनीही बघायचं आहे। कटिदर्शनाची निरनिराळी कारणे व प्रकार लिहायचे आहे। बघा, व्हॉट इज द ब्रिज प्रेझेंटेशन अँड राईट द कॉसेस अँड टाइप्स ऑफ ब्रिज प्रेझेंटेशन। तर त्याचे तुम्हाला ऑलरेडी मी ह्याच्या कटिदर्शनाशी रिलेटेड हा व्हिडिओ अपलोड केला, तोही बघायचा आहे तुम्हाला। तर कटिदर्शन म्हणजे काय त्याची व्याख्या बघूया। तर ज्यावेळेस गर्भाशयाच्या खालच्या भागामध्ये गर्भाच्या कटिराचा भाग असतो तेव्हा त्यास कटिदर्शन असे म्हणतात। ज्यावेळी गर्भाशय युट्रस असतं त्याच्या खालच्या भागामध्ये गर्भाच्या कटिरेचा भाग असतो तेव्हा त्यास कटिदर्शन असे म्हणतात। यालाच पोडालिक किंवा पेल्विक प्रेझेंटेशन असे म्हणतात। 3% बालक कटिदर्शनाने जन्मतात, ठीक आहे। 100% पैकी त्यातले 3% बालक हे कटिदर्शनाने जन्मतात। त्याच्यानंतर ही झाली व्याख्या। आता कटिदर्शनाचे प्रकार कोणते बघूया। तर याचे 2 मुख्य प्रकार पडतात, कंप्लीट ब्रीच आणि इनकम्प्लीट ब्रीच। कंप्लीट ब्रीचची माहिती थोडक्यात बघूया। तर यामध्ये गर्भाच्या हातापायाचे कंप्लीट ब्रीचमध्ये पूर्णपणे फ्लेक्शन झालेले असते, म्हणजे हात कोपरापासून दुमडलेले असून एकमेकांवर घेतलेले असतात, ठीक आहे। पाय मांडीशी आणि मांड्या पोटाशी दुमडलेल्या असतात, पाय मांडीशी आणि ज्या मांड्या आहेत त्या पोटाशी दुमडलेल्या असतात। त्याच्यानंतर इनकम्प्लीट ब्रीच म्हणजे काय, तर याचे परत 2-3 उपप्रकार पडलेले आहेत। हे प्रकार गर्भाचे पाय कोणत्या स्थितीत आहे यावरून पडलेले आहे। इनकम्प्लीट ब्रीचमध्ये त्याचे 3 प्रकार पडतात। तर तुम्ही ॲरो करताना असा करून याचे 2 प्रकार, कंप्लीट ब्रीच, इनकम्प्लीट ब्रीच, इनकम्प्लीट ब्रीचचे 3 प्रकार, अशा प्रकारे तुम्ही छानपैकी त्याचे लिहू शकता। असं लिहायचे तुम्हाला। तर याचे परत 3 उपप्रकार पडलेले आहेत। हे प्रकार गर्भाचे पाय कोणत्या स्थितीत आहे यावरून पडलेले आहेत। तर इनकम्प्लीट ब्रीचचे प्रकार फ्रँक ब्रीच, यामध्ये गर्भाच्या मांड्या पोटाशी दुमडलेल्या असतात परंतु गुडघे ताठ असल्यामुळे दोन्ही पाय ताठ असतात। बऱ्याच वेळा पैलेटकरणीमध्ये हीच परिस्थिती आढळून येते, फ्रँक ब्रीच म्हणजे। त्याच्यानंतर फुटलिंग प्रेझेंटेशन म्हणजे पाऊल दर्शन। पाऊल दर्शनामध्ये काय होतं म्हणजे फुटलिंग प्रेझेंटेशनमध्ये काय असतं, तर यामध्ये गर्भाच्या पायाचे फ्लेक्शन न झाल्यामुळे एक किंवा दोन्ही पावले दर्शनीय असतात, अशी परिस्थिती अतिक्वचित आढळते। त्याच्यानंतर नी प्रेझेंटेशन म्हणजे काय, त्याला जानुदर्शन म्हणतात मराठीमध्ये। यामध्ये गर्भाच्या मांडीचे फ्लेक्शन होत नाही, त्यामुळे एक किंवा दोन्ही गुडघे दर्शनीय असतात, अशी परिस्थिती क्वचित आढळते। यामध्ये गर्भाच्या मांडीचे फ्लेक्शन नाही होत, त्यामुळे एक किंवा दोन्ही गुडघे दर्शनीय असतात, अशी परिस्थिती क्वचित आढळते। आता याची कारणे काय असू शकतात। निश्चित कारण अजून समजलेले नाही कटिदर्शनाचे, परंतु खालील परिस्थितीत कटिदर्शन आढळते। तर पहिलं आहे बाई बहुप्रसव असल्यास, संकुचित कटिर असल्यास, अपूर्ण काळ प्रसूती असल्यास, अतिगर्भोदक असल्यास, एकाधिक गर्भधारणा असल्यास ट्विन्समध्ये, प्लासेंटा प्रिव्हिया असल्यास, गर्भाशयाच्या खालील भागात ट्युमर्स असल्यास, हेड्रोसिफॅलिक बेबी असल्यास, अशा प्रकारची कारणं असतात। बाई बहुप्रसव असल्यास, ठीक आहे, संकुचित कटर असल्यास, बहुप्रसव म्हणजे बरेचदा मल्टिपल बेबीज असलेली, संकुचित कटीर असल्यास म्हणजे पेल्विक संकुचित असल्यास, अपूर्णकाळ प्रसूती असल्यास म्हणजे अपूर्णकाल म्हणजे पूर्ण महिने भरलेले नाही आहेत, अतिगर्भोदक म्हणजे अम्नियोटिक फ्लूइड जास्त, एखादी गर्भधारणा ट्विन्स असल्यास, ट्रिपलेट असल्यास, ट्रिपलेट नाही होत, ट्रिपलेट म्हणजे 3 बेबी असणं खूप रेअर होतं ते, आणि ते एवढे आपण ठेवत नाही मेडिकल कंडिशनमध्ये आईसाठी आणि बाळासाठी, कारण प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे चान्सेस जास्त असतात। प्लासेंटा प्रिव्हिया असल्यास, गर्भाच्या खालील भागात ट्युमर्स असल्यास, हेड्रोसेफॅलिक बेबी असल्यास, अशा प्रकारचे जर कंडिशन असतील तर आपल्याला कटिदर्शनाची ही कारणं आहेत। ही आहेत इनकम्प्लीट ब्रीचचे 3 प्रकार आहेत। तुम्हाला मी सांगितलं तसं तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही प्रकार लिहिताना कटिदर्शनाचे कटिदर्शनाचे प्रकार लिहायचे, छान लिहायचं म्हणजे बरं पडतं। कंप्लीट ब्रीच प्रेझेंटेशन, इनकम्प्लीट ब्रीच प्रेझेंटेशन इथं लिहिलं की ते लिहिल्यावरती इथे असं ॲरो करायचं आणि त्याचे 3 प्रकार लिहायचे, फ्रँक ब्रीच, फुटलिंग प्रेझेंटेशन म्हणजे पाऊल दर्शन, जानुदर्शन, असे 3 लिहायचे आणि मग प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करायची। अशा प्रकारे लिहिलं की बघायलाही म्हणजे छान वाटतं, सुटसुटीत असतं
आणि तुम्हाला मग जे ट्युटर असतात चेकिंग करणारे, जे तुमचे एक्झामिनर, ते मग छान मार्क देतात, कारण बघायला बरं वाटल्यामुळे. आणि ही डेफिनेशन लिहायचे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.